बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्रपक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि खरं तर हा निर्णय जो आता हातात आलाय, खरं तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे आणि आज आमच्या या गुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला, याबद्दल मनपूर्वक आभार मानते। रामकृष्ण हरी। राजकारणात नेहमी केली जाते, पण खरी अशा पद्धतीने दोन गट पाडून ते समोरासमोर उभे करून ती लढत झाली आणि त्यात तुमचा विजय झाला। माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेनमध्ये म्हणलेले। माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोअर ऑफ द हाऊस किंवा संसदेतही केलेली नाही, कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाहीये, ही एक वैचारिक लढाई आहे। आणि त्याच्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलंय की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा जो वापर, गैरवापर, ह्या सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे। पहिल्यांदाच तुमच्या बहिणी तुमच्या समोर उभ्या होत्या, त्या राजकारणात पहिल्यांदाच उतरल्या आहेत, पहिल्यांदाच त्या निवडणूक लढलेल्या आहेत, त्यांनी जी लढत दिली त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? माझी लढाई वैयक्तिक कुणाशीच नव्हती, माझी वैयक्तिक लढाई एनडीएशी होती। त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो एनडीएचा कॅन्डिडेट होता माझ्यासाठी। महागाई हे महत्वाचे मुद्दे होते, पण कुठेतरी सरकार जे आहे ते या मुद्द्यावरून भरकटत चाललं होतं का? वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाई जी आहे ती नेण्याचा प्रयत्न केला गेला होता का? आता जे त्यांनी केलं ते केलं, आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही। मी त्यांच्या घरी नाही, मी माझ्या घरी गेले होते। ते पवार फॅमिलीचं घर आहे, जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे, तेवढंच रेवतीचं आहे, आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे, ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही। आणि माझ्या काकी राहतात, त्याच्यामुळे माझ्या काकींचं घर आहे ते। माझ्यापेक्षा दोघं वयानी खूप मोठे आहेत, वयानी पण मोठे आहेत आणि नात्यानी मोठे आहेत। आता अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, त्याच्यामुळे आता अदृश्य शक्तीच्या बद्दल अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक राहील। इंडिया आघाडीची बैठक होणार आहे तेव्हा आपण जाणार आहात का? आदरणीय पवार साहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत। आता त्याच्या डिटेल्सची वाट बघतोय आम्ही, किती वाजता कुठे मीटिंग आहे। ज्या पद्धतीनं खरं वोटिंग झालं, जे आकडे समोर आले, अत्यंत मोठं यश आपण इंडिया आघाडीला म्हणू शकतो। कुठेतरी देशाचं नेतृत्व बदलण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का, किंवा त्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतात? मी आता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय, पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलोय। त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं आमच्या कॅप्टनला क्रेडिट जातं। ती कालही होती, आजही आणि उद्याही राहील। नाही, मला फोनच गेला, म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग हे ते या सगळ्यामध्येच गडबडीत आहोत खरं। आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स किती निवडून येतात ह्या सगळ्याच्या मध्ये आम्ही व्यस्त होतो।
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. कॅप्टनला विचारा. अजून थोडा वेळ थांबा. 7:08 होण्याची शक्यता आहे. अजून बीडच्या मतमोजणीचा अजून निकाल नाही. तो निकाल लागल्यावर आता इथे मालू नको. हिंदी में बता दीजिए कि आज जीत पर आपका पहला रिएक्शन, पूरे देश की नजर आपकी कॉन्स्टिट्यूएंसी पे थी, जीत पर आपका रिएक्शन, तो डबल रिएक्शन आता है. नहीं, ये तो पूरा क्रेडिट महाविकास आघाड़ी और हमारे जो मित्र पक्ष है और तमाम कार्यकर्ता जिन्होंने मेहनत की उनको जाता है. सवाल ये है, पवार वर्सेस पवार करने की कोशिश की गई. उस वक्त आपने कहा कि ये सब बीजेपी कर रही है, इसके पीछे बीजेपी. अब खुद बीजेपी जो है इस वक्त 240-45 के आसपास है, लेकिन इनके पास भी वो फिगर नहीं जहाँ वो अकेले के दम पे सरकार है. तो बीजेपी हमेशा पेशाइज करती है. क्या अब लगता है परिवार पास आ सकते हैं? अब वो दूरियां जो शायद बीजेपी की प्रेशर की वजह से पहले वो कम हो सकती है. एक तो ये लड़ाई वैचारिक थी, ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी. और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में, तो तब बहुत सारे और कल तक सारे रिजल्ट आ जाएंगे. उसके बाद हम सब इंडिया आघाड़ी की मीटिंग में जो चर्चा होगी उसके बाद ही इसके बारे में मैं कुछ बोल पाऊंगी. अजित पवार पर क्या कहना चाहेंगे? जब प्रचार चला भाषा का इस्तेमाल किया, कंटेंट उनके भाषण का रहा, वो आपको देने वाला रहा. मेरे ख्याल से मुझ पे जो संस्कार हुए अपने उम्र से और ओहदे से बड़े, उनके बारे में कभी कुछ कहना नहीं चाहिए. इसके अलावा ये अगर राष्ट्रीय स्तर पर देखें तो उमर अब्दुल्ला हारते हुए नजर आते हैं. कन्हैया कुमार जो है वो दिल्ली से बहुत टक्कर दे रहे हैं, वो नहीं जा पाए. आपकी स्थिति अच्छी नहीं रही. ये जो पूरा अलायंस जो है अच्छा कर रहा है, लेकिन कई जगहों पर जो कहें कि बहुत अच्छी कोशिश होनी चाहिए, शायद होती भी नजर नहीं है. नहीं, अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे चर्चा होगी. और कहाँ कहीं भी अभी देखिए, आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है. तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम, और प्रियंका जी का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन था इसमें. तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो यूपी में जादू किया है, ये बहुत अच्छा काम उन सब ने मिलके किया है. तो मैं उस तीनों का बहुत बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन करती हूँ. कल पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो तो कुछ बोल नहीं सकते हम. बहुत जल्दबाजी होगी बोलना. ये भी चर्चाएं चल रही है कि बिहार के प्रधानमंत्री का एक ऑफर दिया गया है. मैंने तो नहीं सुना ये. महाराष्ट्र के कौन से ऐसे कॉन्स्टिट्यूएंसीज आपको लगता है कि जीत गए होते तो बहुत अच्छा होता? सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ, क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था. सातारा हमें बहुत दुख हुआ. रावेर में भी बहुत कोशिश की, लेकिन यश नहीं. आप अगले बार और मेहनत करेंगे. बीड चीज इतने थे. ऐसे गलत सरकार का व्यवहार ये किसी की सशक्त लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है. इसके अलावा जो स्थिति देख रहे हैं, खासकर जिन्होंने पार्टियां छोड़कर अलग हुए, अजित पवार की बात कर रहे हैं, दर्शनी की बात कर रहे हैं, लोगों ने उनको सबक सिखाया. आपको लगता है? मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है. हर चीज में टिप्पणी करना कोई जरूरी नहीं है. थैंक यू. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाव वाडी वस्तीवर पोहोचवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.